but I'm just too afraid that I'll be wrong. I overthought you now I can't drive my brain. Oh, it's such a shame, but we तर वेलकम बॅक टू सॅम व्लॉग्स. काय यार दाढी करून टाकली यार, दाढी काढून टाकली. तर विषय असा आहे की आज होता सोमवार आणि आज घरी खूप कंटाळा आला यार, खूप दिवस घरात होतो. तर आज म्हटलं आज ऊन वगैरे पडलं होतं, खूप दिवस पाऊस आहे आणि तर म्हटलं आज राईड वर जाऊया. तर मित्राला पिक करतोय. स्कूल फ्रेंड आहे माझा, खूप जान आहे आपली. तर त्याला पिक करून आम्ही बघू आता कुठे प्लॅन होतो इथे. तर सरळ आपण त्याच्या घरी गेल्यावर भेटूया. तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. काय आम्ही चाललोय आता देवगडला. प्लॅन झाला आमचा अचानक, भयानक प्लॅन होता. तर आम्ही देवगडला चाललोय. तर डायरेक्ट देवगडला पोहोचल्यावर भेटू. गाईज तर आहो का माझा मित्र, स्कूल फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड आहे, जान आहे बोलली. तर आता आम्ही आलो इथे वॉटरफॉलला, असेच फिरायला आलेलो, म्हटलं इथे जाऊया. अरे बघा तर हा वॉटरफॉल आहे इकडे. आज बहीणची जाम गर्दी आहे. हा बघू ना मला ते मागी आग बेंचू सीन काय झालं माहितीये का. गेल्या वेळी आम्ही इल्ला आणि है ना भाई, कोण सांगतंय, ते दादाची मैत्रिणी होती, ती एक फोटो काढता रे मागे आणि बॅक साईडला उभी होती, माहित नाही आमच्या आमका का माहित नाही. आणि इली इली सगळं सगळं थैली रे आणि वेळीच घरून पडली ना रे. अरे भाई म्हणजे काय सांगू, कोणाला आला का आवला जाड्या झाड. हा हा सीन तसं रे पुरो. तर भाई सेम त्याच्या कायला बघा नंतर ना रे भाई. हा मग मेन सीझनला मजा आहे रे. आता काय आता काय नसतं, आता तरी क्राऊड लय कमी आहे माहिती का. हो ते लोकल. हा मग तर काय आता मी इथे धबधब्याचे वगैरे फिरून झाले असेच आलो होतो. हे बघा पाहू शकाल तुम्ही. तर आता आम्ही जाणार आहे देवगडला. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आपण सरळ देवगडला गेल्यावर पोचल्यावर तिथे भेटू. तोपर्यंत गाईज कंटिन्यू राहा. वेलकम बॅक अर्ध्या ब्लॉग वर. तर आम्ही आलोय देवगडला आणि हा तुम्ही व्ह्यू पाहू शकता. काय भाई डेंजर आहे मरे भाई. वाटतं बघ ना फुल वाईट डेंजर वाटतं. म्हणजे संध्याकाळी ग्रुपला 2-3 फोटो टाकतो गाय घालत हा भाई. विचार वाईटा कशा करता माहिती काय, जाऊया. अरे कधी राहतात तुम्ही भाई, निघा हा मग. अबे यार काय आलं आईस. आमचे मित्र बोलतात बघा, हा आणि मी, हे बघा इकडे. तर आम्ही दोघे झालोय फिरायला. बाकी त्यांना कोणाला न सांगता आलं गाईज. तर ते ब्लॉग बघितल्यावर आम्हाला, जर ब्लॉग बघितलं ना आमचा, की आम्हाला खूप शिवाय देणार आहेत. का आलं गाईज. तर आता हा समुद्राचा व्ह्यू घ्या तुम्ही आणि एन्जॉय करा बघा. तर आता आम्ही इथे जरा फिरतोय. तर भेटू आपण, भेटू नाही असेच राहा कंटिन्यू. भाई मी मागाशी असेच विचार करत द्या, एक गाडी येत होती बरोबर 4 व्हीलर ना, खायची वस्तू होते ना, XYZ चढ ना. भाई गाडी होती, एक पोरगी होती बरोबर, लग्न झालेली. ठीक आहे भाई, होत ठीक आहे ना भाई. पहिली बघितलंय, माग वाटली भारी.
ठीक अरे मगच्या ऐक सांगतोय ठीक आहे ती पण गोष्ट ठीक आहे नंतर म्हटले आपलं इमॅजिन करत होते नंतर म्हणते भाई याची किती बॉयफ्रेंड असतील किती जणांसोबत म्हणलं नको भाई लांब राहिलेला बरा त्या गोष्टीपासून आमची किती असते तर काय माहिती. अरे म्हणजे आपण ज्या हिशोबात ह्या करतो ना हा. म्हणजे बोलता किंवा काय पण जे असेल ना दुसऱ्याशी बोलणं किंवा कसं काय हा? समजलं का? आपण करतो स्वतः म्हणजे आपल्याला माहित आहे एक्सपिरियन्स आहे तर त्या हिशोबात मी बघत होते की भाई आपण एवढे निर्लज्ज आहोत. तर समोरची पण व्यक्ती तेवढीच निर्लज्ज भाई आजची सगळं सगळं माहिती आहे. अरे भाई हसू केवढा येत होता ना काय सांगत होतो जाऊ दे. काय बोलतो विचार कर देऊ दे का फक्त म्हणजे काय एका सेकंदासाठी वाटत भाई काश त्या गाडीत मी पण असू करते माझ्या फिरवते नंतर इमॅजिन करते भाई त्याने अगोदर किती कांड केलं ना भाई अरे डेंजर सीन रे आता त्याला सध्या चालूच आहे. मग विचार कर. कोणाकडे जायत भाई लांब राहायचं त्या गोष्टीपासून भयांच्या एकदा ना असे सीन काय आलं माहिती काय कोणीतरी थार उतरवल्या खाली हा रील पण इली टाक हे सगळे पोलीस वाले गाईस तुम्ही पण पाहू शकाल थंय खाली ना त्या साईडला एकदम थंय थार उतरवतात काय मनाने थार टाकले अरे भाई डेंजर सीन झालो अरे त्यांच्या बोटिंगला लाव ग अरे हा बोटिंग त्या साईडला ना ते ती वाली बोटिंग ना भाई ते माशेवाले जातात फक्त आपण आपल्याला देणार ना जीव तर एकदा झिप लाईन वर जा. झिपलाय माय झिप लाईन ला जा आणि कर काय ब्लॉग. ब्लॉग झिपलाईन नाही बंजी जम्पिंग करूच्या माझ्या डेअरिंग बघ माझ्यात किती आहे झिपलाईन कोण करत लहान पोरगे करत चल जाऊ ठरवले काय रे? हा हळू पडात ते तर गाईस आम्ही तर आणि बॅक साईडचा व्ह्यू घेऊ शकाल तुम्ही एन्जॉय करा हा काय अरे भाई काय दिसतच नाही सन दिसतच नाही आपल्याला काय सांगू गाईस ब्राईटनेस फुल कमी गेलाय अरे ब्राईटनेस फुल कमी करून पण नाही दिसत गाईज बघा ह्या साईडला पूर्ण पाऊस भरलाय बघा आणि तुम्ही ह्या साईडला पाहू शकता आणि हा आम्ही व्ह्यू एन्जॉय करतोय भाई हा व्ह्यू अरे पडला होता कितक्या दिला काय हम नाही हा के नाही बघा भाऊ गाईज पाहू शकाल तुम्ही झिपलाईन दाखवू कळत रे कोणाकडे ढकलून दाखवा मला गाईज बघा इथून झिपलाईन सुरू होते तिथपर्यंत जाते तर मग झूम करून दाखवतो मला तिकडे जाते तर गाय यार हा एन्जॉय यार प्लॅन काय होता आपला प्लॅन कायच नव्हता गाई भाई मी कॉल लावला मित्र बोलतो काय करतोय तर बोलतो काय म्हणलं थांब आलो आणि मग इकडे आता तर गाई असंच फिरायचं असतं अचानक भयानक तर भेटू थोड्या वेळात आपण तर गाईज आम्ही आता आलोय या गार्डन आहे तिथून बाहेर आलो तर काहीतरी खाऊन जायचं तर काय आता आम्ही काहीतरी खातो बघतो काय भेटता इथे थोडं तुम्हाला दाखवतो काय भेटता इथे तर काय बघा बोल टेस्ट तर मोमोज खायला आलोय आम्ही मोमोज झाल्याच्या नंतर बोलू गाई जे बघा आम्ही घेतले खाण्यासाठी मोमोज आणि फ्रेंच फ्राईज तर अरे बघा हा ना
हे ह्या साईडलाच भेटतं भाई. कणकवली विणकवलीच हे बघत तू काय? असे त्याच्या म्हणजे हे जसे बनवले नाहीत ना आपले नॉर्मल प्राइस येतात ते. एक नंबर वाटतंय. तुम्ही पण या खायला बघा. हा मित्र. आणि आज आम्ही आलो होतो असंच फिरायला, अचानक प्लॅन झाल्याने आणि आमचं फिरून वगैरे झालंय. मगाशी तुम्ही व्ह्यूज वगैरे बघितले ते. तर आता संध्याकाळचे वाजले आहेत 6, एक्झॅक्ट 6 वाजले ते. 6 वाजताचा हा व्ह्यूज तुम्ही पाहू शकता. तर आम्ही आहोत देवगड बीचला आणि इथे बघा, इथे झिप लाईन पण होतं. या चार्टवर तुम्हाला सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तर आता आम्ही चाललोय घरी. तर हा ब्लॉग करतोय मी आता एंड. बाय. बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग कम्प्लीट पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि अजून नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.